बघा, सुरुवातीला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय आणि बायोडायव्हर्सिटी आपल्याला एक काय देतं, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मूल्य काय आहेत बायोडायव्हर्सिटीचे ते आपण पाहिलेलं होतं. या भागामध्ये आपण इथून पुढचा जो भाग आहे म्हणजे बायोडायव्हर्सिटी एकूण जगामध्ये जर आपण विचार केला तर कुठले असे महत्त्वाचे स्पॉट आहेत जिथे जास्तीत जास्त आपल्याला जैवविविधता दिसून येते, असे कुठले नॅशनल पार्क्स असतील ते आपल्या इंडियामध्ये कुठे कुठे आहेत, कुठल्या राज्यामध्ये आहेत, त्याचं कन्झर्वेशन कसं सुरू आहे वगैरे या बाबी आपण इथे पाहणार आहोत. भारत एक बहुविध जैवविविधता असलेला देश आहे आणि जवळपास जगातील 17 सर्वोत्कृष्ट बहुविध जैवविविधता असणाऱ्या देशामध्ये भारताची गणना केली जाते. भारतामध्ये सुमारे 1,15,000 झाडांच्या आणि प्राण्यांच्या प्रजाती शोधून त्यांचे विवरण उपलब्ध करण्यात आलेले आहे. म्हणजे जवळपास 1,15,000 जे हे आहेत प्राणी आणि झाडं दोन्ही मिळून यांच्या प्रजाती ज्या आहेत ते शोधण्यात आलेल्या आहेत. वनस्पतीच्या बाबतीत जवळपास देशात 45,000 प्रजाती आणि जगाच्या एकूण वनस्पतींच्या संख्येपैकी म्हणजे विचार करा, जगाच्या एकूण वनस्पती हे संपूर्ण जग आहे आणि याच्या एकूण वनस्पतींच्या संख्येपैकी 15% जे आहेत ते भारतामध्ये आहेत. लक्षात घ्या, ठीक आहे. वनस्पतीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 45,000 प्रजाती, ठीक आहे. म्हणजे ज्या आपल्याला आता काय काय प्रजाती माहिती असू शकतात, एक आपण जंगलातले काही साधारणतः एक 50 ते 60 प्रजाती ज्या आहेत आपल्याला कदाचित माहिती असू शकतात किंवा त्या आपल्याला पाहिलेल्या असू शकतात, ठीक आहे. परंतु जवळपास 45,000 प्रजाती ज्या आहेत त्या आपल्याला वनस्पतीच्या आहेत भारतामध्ये आणि हे जगाच्या एकूण संख्येपैकी जर आपण पाहिलं तर जवळपास 15% येते. ईशान्य भारतामध्ये देशातील आर्किडच्या विचार करा, आर्किडच्या प्रजातींचा वैशिष्ट्यपूर्ण असा खजिना आहे आणि भरपूर संख्या आहे तिथे. प्राणी प्रजातींच्या बाबतीत सुद्धा भारत संपन्न असून प्राण्यांच्या ज्ञात असलेल्या 92,000हून अधिक म्हणजे 92,037 प्रजातीपैकी जवळपास 61,375 प्रजाती ज्या आहेत त्या कीटकांच्या आहेत. फक्त एखाद्या विशिष्ट प्रदेशातच आढळणारे म्हणजे ज्याला आपण एंडेमिक म्हणतो, राईट, फक्त एका विशिष्ट प्रदेशातच आढळणारे प्राणी म्हणजे एंडेमिक जे आहेत ते प्रदेश विशिष्ट प्राणी जे आहेत ते सुद्धा जे आहेत ते भारतामध्ये आहेत. त्यानंतर सरपटणारे प्राणी जे आहेत आपल्याकडे जवळपास 33% आहेत. म्हणजे एंडेमिक आणि सरपटणारे प्राणी जर आपण पाहिलं तर ते 33% आहेत, ठीक आहे. तर उभयचर एंडेमिक जे आहेत ते जर आपण पाहिले तर 62% आहेत. म्हणजे हे सरपटणारे एंडेमिक आणि उभयचर एंडेमिक, म्हणजे हे एंडेमिक जे आहेत ते सरपटणाऱ्यांपेक्षा उभयचर एंडेमिक जे आहे ते जास्त आहे असं आपल्याला यावरून दिसतं, राईट. पाळीव प्राण्यांमध्ये ही बरीच विविधता आपल्या देशामध्ये आढळते. समुद्रातील प्राण्यांच्या विविधतेतील समृद्धी ही किती आहेत त्याचा केलेला अंदाज जो आहे तो आपल्याकडे साधारणतः नाहीये. पण समुद्री गवत जे आहे, मासे आहे, कवचधारी प्राणी आहे, मृदू शरीर आणि कवच असलेले प्राणी जे आहेत ते प्रवाळ असतील किंवा सरपटणारे प्राणी आहेत, सस्तन प्राणी आहेत, आपल्या समुद्रामध्ये विपुल प्रमाणामध्ये दिसून येतात, ठीक आहे. तर अशा पद्धतीने भारत हा जो एक देश आहे तो बहुविध जैवविविधता असलेला जो देश आहे किंवा त्याला ओळखलं जातं, ठीक आहे. नेक्स्ट आपण याच्यामध्ये बघूयात की 17 बहुविध जैवविविधता असलेले देश कोणते कोणते आहेत. मेक्सिको आहे, कोलंबिया आहे, इक्वेडोर आहे, पेरू, ब्राझील, म्हणजे जे किनाऱ्याला लागून असलेले काही जे देश आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे. ब्राझील आहे, पापुआ न्यू गिनी आहे, मादागास्कर आहे, चीन, भारत, मलेशिया, इंडोनेशिया, साऊथ आशियामधले कंट्रीज असतील, ऑस्ट्रेलिया आहे, दक्षिण आफ्रिका आहे, USA, फिलिपाईन्स, व्हेनेझुएला, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, हे एकूण 17 देश आहेत, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण भारतामध्ये जैवविविधता जी आहे ती विपुल आहे आपल्याला यावरून दिसून येतं. अतिसंवेदनशील क्षेत्र सुद्धा आहेत. अतिसंवेदनशील क्षेत्र हे प्रदेशनिष्ठ प्रजातींचे कमालीचे विविधता असलेले परंतु सतत धोक्याच्या छायेत वावरत असलेले प्रदेश असतात. जगामध्ये अशी एकूण 35 अतिसंवेदनशील क्षेत्र आहेत. लक्षात घ्या किती आहेत, 35 आहेत. त्यापैकी भारतामध्ये जे आहेत ते 2 आहेत. आणि अशा वेळेस मग असे प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात मित्रांनो, लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि ते 2 कोणते कोणते आहेत, एक आहे पश्चिम घाट म्हणजे वेस्टर्न घाटचा जो प्रदेश आहे तुम्हाला इथे हा लोकेट करता येईल, ठीक आहे. वेस्टर्न घाटचा प्रदेश आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे पूर्व हिमालयाचा जो पूर्व हिमालय म्हणजे आपला नॉर्थ ईस्ट जो भाग आहे तो आपल्याला यावरून दिसतो, ठीक आहे. आणि हे 2 जैवविविधतेचे अतिशय अतिसंवेदनशील क्षेत्र आहेत, ठीक आहे. भारतीय आनुवंशिकता केंद्र हे जगातील 17 बहुविध जैवविविधता विभागांपैकी एक आहे. इथे 20 पेक्षा जास्त प्रजातींचे वन प्रजातींपासून खाण्यायोग्य पिकांच्या जातींमध्ये रूपांतरित केले आहे. येथे 49,000 पेक्षा जास्त वनस्पतींच्या प्रजाती आढळतात आणि 18,000 प्रजाती ज्या आहेत त्या उच्च वर्गातील झाडांच्या आहेत. बघा, तुम्हाला डायरेक्ट 18,000 17,000 असा प्रश्न विचारला जाणार नाही, परंतु ओव्हरऑल त्याचं जे हे आहे स्वरूप जे आहे ते कशा पद्धतीचं आहे, कोणत्या वर्गातील प्राणी जे आहेत ते सर्वात जास्त आहेत हे आपल्याला नक्की विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे. नेक्स्ट आहे की बघा याच्यामध्ये की एक इतर पिके तसेच 326 हे त्यांचे जे आहेत वन्य जाती आहेत कशांच्या, उच्च वर्गातील झाडांच्या, ठीक आहे.
हजारो वन्य खाद्य झाडांच्या प्रजाती स्थानिक आदिवासी जमाती व्यापक प्रमाणात खाद्य म्हणून वापरतात. त्यापैकी कंदमुळाच्या 145, पालेभाज्यांच्या 521, फुलांच्या 101, फळांच्या 647, बिया आणि शेंगांच्या जवळपास 118 प्रजाती ज्या आहेत त्या समाविष्ट आहेत. त्याशिवाय वंश वनस्पतीय उपयोगासाठी सुमारे 9500 वनस्पतींच्या प्रजाती ज्या आहेत त्या नोंदवल्या गेल्या आहेत. त्यापैकी जवळपास 7500 वंश औषधीय वनस्पती महत्त्वाच्या ज्या आहेत त्या आहेत आणि 3900 या ज्या आहेत त्या बहुविध खाद्य वनस्पती म्हणून हे आहेत प्रजाती आहेत, त्या खाद्य महत्त्व असलेल्या प्रजाती आहेत. ठीक आहे. भारताला 10 प्रमुख जैव भौगोलिक विभागामध्ये विभागलं जातं. ते जैव भौगोलिक विभाग कोणते आहेत ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. एक हिमालयाच्या पलीकडील ट्रान्स हिमालय, राईट, म्हणजे पहिला पोर्शन. हिमालयीन पोर्शन सेकंड, राईट. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट थर्ड की भारतीय वाळवंट, म्हणजे हा तुम्हाला राजस्थानकडचा भाग, राईट. त्यानंतर कच्छमधला पण भाग येईल त्याच्यामध्ये. निम्न वाळवंटी म्हणजे राजस्थानमधला जो पूर्वेकडचा जो भाग आहे तो येईल. पश्चिम घाट आहे म्हणजे महाराष्ट्र, केरळ, त्यासोबतच कर्नाटकचा काही पोर्शन, गोवा. ठीक आहे. त्यानंतर दख्खन पठार आहे म्हणजे संपूर्ण जो डेक्कन प्लॅटो आहे तो आपला. गंगेचा सपाट प्रदेश असेल. गंगेचा सपाट प्रदेश म्हणजे आपल्याला हा 7वा जो पोर्शन आहे तो याच्यामध्ये जे आपले बिहार आहे, UP आहे, उत्तरांचलचा वरचा जो भाग आहे तो. ठीक आहे. ईशान्य भारत म्हणजे नॉर्थ ईस्टचा एरिया आहे आणि बेट आहेत. बेट म्हणजे ह्याच्यामध्ये दोन्ही बेट आले, अंदमान निकोबार पण आला, लक्षद्वीप पण आला. ठीक आहे. आणि समुद्र किनारे आहेत. समुद्र किनारे म्हणजे ह्या संपूर्ण किनाऱ्याचा पोर्शन आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही जी 10 जे जैव भौगोलिक विभाग जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये पाहता येईल. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आपण पाहूया की पश्चिम घाटाबाबत तुम्हाला माहिती आहे का? तर पश्चिम घाटांच्या पर्वतरांगा या भारताच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर अशा 1600 किलोमीटर लांबीच्या आहेत आणि सुमारे 1,40,000 चौरस किलोमीटरचा जो क्षेत्र जो आहे तो हे व्याप्त हे डोंगर रांगा ज्या आहेत किंवा अनेक प्रदेशविशिष्ट वनस्पती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या भागामध्ये प्राण्यांच्या प्रजातीचे माहेरघर आहे हे आणि जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून हा जगातील एक अतिसंवेदनशील प्रदेश आहे. आणि तुम्हाला माहिती आहे माधव गाडगीळ असतील, माधव चितळे असतील, या दोन्ही समित्यांनी किंवा व्यक्तींनी बऱ्यापैकी रिकमेंडेशन दिले की वेस्टर्न घाटचं कन्झर्वेशन जे आहे ते करायला पाहिजे. पश्चिम घाट हा गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू येथून सुरू होऊन तो केरळ येथे समाप्त होतो. ठीक आहे. जसे मी सांगितलेले स्टेट जसे आहेत ते सगळे आहेत त्याच्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाटाला सह्याद्री हे स्थानिक नाव आहे. ठीक आहे. जैवविविधता असलेले धोके, जगातील अनेक परिसंस्था ज्या आहेत त्या सुदृढ, समतोल आणि जोमदार ठेवण्यासाठी पृथ्वीवरील सर्व वन्य प्रकारातील प्रजाती ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. जैवविविधतेमध्ये घट होण्याची कारणे अनेक आहेत. त्यापैकी काही प्रमुख कारणे याच्यामध्ये आपण पाहूया. अधिवासाची हानी म्हणजे त्यांचा हॅबिटेट लॉस होत आहे, विखंडन होत आहे. अधिवासाचा ऱ्हास, संसाधनांचे अतिशोषण, शेती बदल, नागरिकीकरण हे जैवविविधतेची हानी होण्याची मुख्य कारणे आहेत. त्याचा परिणाम म्हणून अधिवासाचे विखंडन झाल्यास विलग झालेले जमिनीचे तुकडे भविष्यात प्रजातींच्या संख्येचा भार जो आहे तो पेलू शकणार नाही. विविध मानवी उपक्रमामुळे जेव्हा मोठ्या अधिवासाचे लहान तुकड्यांमध्ये विखंडन होते तेव्हा मोठे क्षेत्रफळ लागणारे सस्तन प्राणी व पक्षी यांची संख्या कमी होते आणि ते नामशेष होऊ लागतात. मोठ्या स्थलांतराची सवय असलेल्या काही विशिष्ट प्राण्यांवर विपरीत परिणाम होऊन त्यांची संख्या घटू लागते. अतिशोषण हे सुद्धा त्यामागील एक महत्त्वाचं कारण आहे. जसं शिकार आहे, मासेमारी आहे, चराई आहे, यांच्या अतिरेकामुळे अति मोठ्या प्रमाणात पिके घेण्यामुळे जैवविविधतेचं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावर होत आहे. नेक्स्ट आहे की परकीय प्रजाती. आता हे जे परकीय प्रजाती ज्या आहेत म्हणजे दुसऱ्या त्या ठिकाणी राहणाऱ्या नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. जन्मापासून तेथे नसलेल्या प्रजाती एखाद्या परिसंस्थेमध्ये आल्यास, राईट, त्याला इंग्रजीमध्ये मला वाटतं इन्व्हेजिव्ह स्पेसिस असं काहीतरी म्हणतात, राईट. तर प्रदेशनिष्ठ वन्यजीवांना धोका निर्माण होऊ शकतो. परकीय प्रजाती विना उद्देश किंवा कोणत्याही विशिष्ट उद्देशाने रुजविल्यास काही वेळा त्या आक्रमक होऊन स्वदेशीय प्रजाती घटू किंवा नाहीशा होऊ शकतात. उदाहरणार्थ बघा गाजरगवत. गाजरगवत हे जे आहे एक प्रकारची परकीय प्रजाती आहे. घाणेरी आणि जलपर्णी या आक्रमक गवताच्या प्रजातींमुळे तेथील मूळ प्रजातींना निर्माण झालेला धोका आणि हानी हे त्याचे उदाहरण आहे. हे जे जलपर्णी आहे तुम्ही तर वेगवेगळ्या तुम्ही नदी असेल, आज पुण्यातल्या नदीमध्ये तर मोठ्या प्रमाणावर जलपर्णी हे आहे निर्माण झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर दक्षिण अमेरिकेतील तिलापिया हे पण महत्त्वाचं आहे ठिकाण. तिलापिया हे मासे जे आहेत, ठीक आहे, ठिकाणी ते मासे हे मासे जे आहे भारतातील तलावात सोडले गेल्यामुळे स्थानिक माशांच्या प्रजातीमध्ये घट झालेली आहे. ठीक आहे. प्रदूषण जर आपण पाहिलं तर हवेतील प्रदूषण, आम्लवर्षामुळे वनांचा नाश होतो. पाण्यातील प्रदूषणामुळे मासे, अन्य जलीय वनस्पती आणि प्राणी मरतात. पाण्यात सोडलेले विषारी व धोकादायक पदार्थ जे आहेत ते जलचरांच्या जीवाला धोका निर्माण करतात. तेलगळती असेल हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे आणि किनाऱ्यावरील पक्षी, वनस्पती आणि अन्य समुद्री प्राण्यांना धोका निर्माण होऊ शकतो. प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे आणि वन्यजीवांना अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे प्रदूषण हा जैवविविधतेला मोठा धोका
होतो. तुम्ही अनेक व्हिडिओज किंवा छोटे चित्र पाहिलेलं असेल, त्याच्यामध्ये एखादा कासव असेल तर त्या कासवाला मोठ्या प्रमाणावर जे हे आहे, काय म्हणतात त्याला, त्याचं जे कवच आहे वरचं, त्या कवचावर काही असे हे अटकलेले असतात त्या समुद्रातले असे काही प्लास्टिक्स असतील किंवा काय, तर त्याला यामध्ये त्रास होतो. आणि अनेक कासव जे असतील राईट समुद्रातले एका प्लास्टिकमध्ये कुठल्या टबमध्ये लटकून पडतात, त्याच्यामुळे त्यांना त्या प्रवाह करताना जे आहे त्यांचा प्रवास करताना धोका निर्माण होतो. ठीक आहे. हवामान बदलाच्या जैवविविधतेवर परिणाम झाला आहे आणि येत्या दशकामध्ये ते अधिक तीव्र होण्याची शक्यता दिसत आहे. आर्क्टिक प्रदेशातील बर्फ वितळल्यामुळे संपूर्ण प्रदेशातील जीवसंहितेच्या जीवविविधतेला धोका निर्माण झालेला आहे आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या अतिरिक्त प्रमाणामुळे महासागराच्या पाण्याचे आम्लीकरण म्हणजे ॲसिडीकरण झालेलं आहे आणि तो आपल्या परिसंस्थेला धोका आहे. तापमानवाढीसोबतच अधिक वारंवारतेचे विषम हवामान असण्याची घटना तसेच पाऊस आणि दुष्काळाचे बदलते आकृतिबंध यामुळे जैवविविधतेला घातक परिणाम होऊ शकतो. महत्त्वाचे जे प्रमुख कारणीभूत घटक आहेत ते आपण पाहतात आणि हे विचारतात परीक्षेत, लक्षात घ्या. ठीक आहे, आपण इग्नोर नाही करू शकत. अधिवासाची हानी आणि विखंडन असेल, त्यानंतर अतिशोषण असेल, परकीय प्रजाती येणे असेल, मग तुम्हाला परकीय प्रजातीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. गाजर गवत आहे, जलपर्णी आहे, तिलापिया हे जे आहे हे काय आहे, राईट. प्रदूषणमध्ये ॲसिडिफिकेशन होत आहे, मोठ्या प्रमाणावर तेलगळती होत आहे. ठीक आहे. बायोमॅग्निफिकेशन, बायो ॲक्युम्युलेशन यावरही प्रश्न येऊ शकतो. पुढे हवामान बदल जे आहे, हवामान बदलावर प्रश्न येऊ शकतो. हवामान बदलाचे अनेक वाईट परिणाम आपल्याला जैवविविधतेवर दिसून येत आहेत. ठीक आहे. सो ओव्हरऑल हा घटक महत्त्वाचा आहे, राईट. मानव आणि वन्यजीव संघर्ष. आता याच्यावर जसं आपण यावर थोडक्यात चर्चा केलेली आहे, त्यामध्ये अनेक कारणं आहे, राईट. प्राण्यांच्या अधिवासाचे तुकडे पडून त्याचे विखंडन होते, त्यामुळे ते प्राणी शेतामध्ये किंवा गावात शिरतात. मोठे पल्ले पार करणारे प्राणी जसे की हत्ती आहे, प्राण्यांच्या जोडमार्गाचा झालेला ऱ्हास असेल, राईट. मग हत्ती हे कसं कळपाने जातात, तुम्हा सर्वांना माहिती आहे, राईट. स्थलांतरित वाटांचा ऱ्हास झालेला असेल आणि यामुळे मानव वन्यजीव यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो, राईट. मग अशा पद्धतीने काय होतं की आता मग रस्ता बघा, एक हा रस्ता आहे आणि हे जंगल आहे. आता हे पूर्ण एक वाईल्ड लाईफ एरिया आहे. ठीक आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन एरिया आहे हा. आणि इथून हा एक रस्ता जात आहे. हे लोक अनावश्यक हॉर्न वाजवतील, राईट. मोठी वाहतूक होईल. अशा वेळेस मग या प्राण्यांना इथून इकडे जाता येणार नाही. मग त्यांच्या अनेक गोष्टीवर, त्यांची उपजीविका आहे, पाणी असेल, राईट, ब्रीडिंग असेल, याला सुद्धा अफेक्ट म्हणजे होतो. ठीक आहे. जैवविविधतेचे संवर्धन कशा पद्धतीने केले जाते. आता इथून पुढचा भाग एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा आहे. निसर्गातील समतोल अबाधित ठेवण्यासाठी आणि जैवविविधता राखण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन म्हणजे संवर्धन आहे, कन्झर्वेशन आहे. सध्याच्या पिढीच्या गरजा पूर्ण होऊन भविष्यातील पिढ्यांसाठी सुद्धा पुरेशी संसाधने उपलब्ध होतील अशा पद्धतीने नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करणे याचाही संवर्धनात समावेश होतो. म्हणजे संवर्धन म्हणजे फक्त सध्याच्या परिस्थितीत कन्झर्वेशन करणं असं नाही, तर पुढच्या पिढींना सुद्धा त्याचा फायदा होईल अशा पद्धतीने संसाधन वापरणे, लक्षात ठेवा, राईट. म्हणजे भविष्याचा पण विचार आहे ना, की फक्त वर्तमानामध्ये आम्ही हत्तींसाठी संवर्धन करतो, आम्ही वाघ संरक्षित करतो म्हणजे झालं असं नाहीये. त्यामध्ये शाश्वत पुढचा सुद्धा दृष्टिकोन याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे. ठीक आहे. जैवविविधतेचे संवर्धन खालील कारणांसाठी महत्त्वाचे आहेत. नंबर 1, एखाद्या प्रजातीचा आनुवंशिक विविधतेची हानी टाळणे. आणि मी तुम्हाला याआधी सुद्धा सांगितले की एखादी प्रजाती जर नष्ट झाली तर पूर्ण फूड चेनला अफेक्ट ठरू शकते, लक्षात ठेवा. ठीक आहे. एखाद्या प्रजातीला नामशेष होण्यापासून वाचवणे, परिसंस्थेचे नुकसान आणि अधोगती थांबवणे हे त्यामागचे कारण आहे. जैवविविधतेची संवर्धनाची पद्धती कशा आहेत. आता एक इनसिटू आणि एक्सिटू ह्या दोन पद्धतीने कन्झर्वेशन केलं जातं. एक आहे मूळ स्थानी संवर्धन आणि दुसरं आहे मूळ स्थानाच्या बाहेरील संवर्धन. ठीक आहे. तर या संवर्धनामध्ये, मूळ स्थानाच्या संवर्धनामध्ये लक्षात ठेवा, इनसिटूमध्ये या संवर्धनामध्ये प्राणी आणि वनस्पतींचे त्यांच्या मूळ स्थितीतील, हा शब्दाला तुम्ही पूर्णतः अंडरलाईन करून ठेवा. ठीक आहे. त्यांच्या मूळ स्थितीतील अधिवासामध्ये किंवा संरक्षित विभागामध्ये संरक्षण केले जाते. संरक्षित विभाग हे जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी राखीव ठेवलेली जमीन किंवा समुद्र असू शकतो. आपली राष्ट्रीय उद्याने किंवा अभयारण्ये यांच्याद्वारे जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन केले जाते. आता मूळ स्थानाबाहेरील संवर्धन म्हणजे एक्सिटिव्ह कन्झर्वेशन कसं असतं, तर वनस्पती आणि प्राण्यांचे त्यांच्या मूळ स्थितीतील अधिवासाच्या बाहेरील, म्हणजे सपोजली एखादा प्राणी आहे हा, ठीक आहे, हा प्राणी आता त्यांच्या खूपच कमी प्रजाती राहिलेल्या आहेत आणि त्या मूळ ठिकाणी नाहीये, पण त्याला दुसऱ्या अशा संरक्षित ठिकाणी नेऊन तिथे संवर्धन केलं जात आहे. पण एखादा प्राणी असेल नाही, त्याला मूळ ठिकाणीच, त्याची स्पेशीज कमी आहे तरी सुद्धा त्याला मूळ ठिकाणीच कन्झर्वेशन केलं जात असेल आणि इतर गोष्टी यापासून लांब ठेवल्या जात असतील कारण त्या गरजेच्या असतील तर त्याला इनसिटू कन्झर्वेशन म्हणतात. ठीक आहे. मूळ स्थानिक संवर्धनाच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत. नंबर 1, अधिवासांचे संरक्षण करणे म्हणजे त्यांचं हॅबिटेटचं कन्झर्वेशन करणं, राईट, ते संरक्षित ठेवणे. प्रातिनिधिक परिसरातील अधिवासाचे संरक्षण हा प्रजातींच्या संरक्षणाचं मुख्य उद्दिष्ट असते. सध्या परिस्थितीत जर आपण पाहिलं तर जवळपास 104 राष्ट्रीय उद्याने आहेत, राष्ट्रीय उद्याने. ठीक आहे.
ठीक आहे. 104 राष्ट्रीय उद्यान आहेत, म्हणजे हे मूळ कन्झर्वेशन झालं ना, बरोबर की नाही. ते आहेत प्राणी त्याच ठिकाणी त्यांना ठेवलं गेलेलं आहे, त्यांना कुठे दुसरीकडे नेलं गेलेलं नाहीये, राईट. बाहेर वस्ती आहे, त्यांना थोडं रिस्ट्रिक्शन्स ठेवण्यात आलेले आहेत काही प्रमाणात, त्यावर आपण बोलूया चर्चा. राष्ट्रीय उद्यान किंवा एकंदरीत झू काय असतात, त्यानंतर हे आहे आपल्या काय अभयारण्य म्हणजे नक्की काय आहेत वगैरे, ठीक आहे. हे सगळं आहे, राईट. पण भारतामध्ये राष्ट्रीय उद्याने जवळपास जे आहेत 104 राष्ट्रीय उद्याने, 551 अभयारण्य. आता वेळोवेळी शासन घोषित करत असते, आकडे बदलू शकतात, ठीक आहे. आपण करंट अफेअरमध्ये त्या सगळ्या गोष्टी पाहतच असतो. आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला आता नुकताच महाराष्ट्र सरकारने जे काही कन्झर्वेशन साठीचे जे काही क्षेत्र आरक्षित ठेवलेले आहेत त्याविषयी चर्चा आपण केलेली आहे, PDF टाकलेला आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. तुम्ही अपडेट घेत राहा अधूनमधून, ठीक आहे. 104 जे आहेत ते राष्ट्रीय उद्याने, 551 अभयारण्य, 18 सुरक्षित क्षेत्र, 50 वाघरे प्रकल्प आणि 32 हत्ती प्रकल्प जे आहेत ते यामध्ये आहेत. भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने सखोल संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी 27 पाणथळ जमिनी आणि 30 खारफुटीची वने आणि 4 प्रवाळ द्वीप निर्धारित केलेले आहेत, ठीक आहे. नेक्स्ट बघा की राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्य. वन्यजीवांचे त्यांच्या मूळ स्थितीतील अधिवासामध्ये, मूळ स्थितीतील अधिवास म्हणजे त्यांचं ज्या ठिकाणी ते आहेत त्या ठिकाणी, सपोजली आता सिंह जो आहे, राईट. आता सिंह गिरच्या अभयारण्यामध्ये राहते, बरोबर आहे. आता गिरच्या अभयारण्यात आहे तर त्याला तिथेच ठेवलेलं आहे, त्यांचं कन्झर्वेशन सुरू आहे सध्या, राईट. मला वाटतं 2019 मध्ये एशियाटिक लायन यासाठी एक प्रोजेक्ट आणलेला आहे शासनाने, ठीक आहे, लक्षात ठेवा. संवर्धन करण्यासाठी अनेक राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्य स्थापन करण्यात आली आहेत. आणि उत्तरांचलमधील जिम कार्बेट वाघऱ्या प्रकल्प, आता इथून पुढचा भाग लक्षात ठेवा, जोडालावा स्वरूपात विचारला जातो. पुढे मी चार्ट पण दाखवणार आहे स्टेट वाईज, आपण त्याच्यावर बोलूया. पण राष्ट्रीय उद्यानांमधला महत्त्वाचा पोर्शन आहे, ठीक आहे. उत्तरांचलमधील जिम कार्बेट वाघरे प्रकल्प, मध्य प्रदेशमधील कान्हा आणि बांधवगड राष्ट्रीय उद्यान, राजस्थान रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, गुजरातमधील गिर राष्ट्रीय उद्यान इत्यादी उदाहरणं देता येतील. भारतातील काही मुख्य संरक्षणात्मक विभाग आहेत खालीलप्रमाणे. एक काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम, ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही हे सगळं बघू शकता, बघा आसाम. आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थित येईल, हे मेघालय आहे, हा आसामचा पोर्शन आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलात तर आसाममध्ये इथं नॅशनल पार्क जे आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहेत बघा. राजीव गांधी ओरांग नॅशनल पार्क, त्यानंतर मानस, काझीरंगा, त्यानंतर डिब्रू शिखोवा, त्यानंतर आता याच्यामध्ये इटानकी नॅशनल पार्क दिलेला आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये ही इमेज जी आहे ती थोडीशी हे करता येईल, मी टेलिग्रामला शेअर करून देईल, तुम्हाला ते बघता येईल, ठीक आहे. ओके. नेक्स्ट जे आहे बघा, मानस राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये जंगली म्हैशीसाठी ते फेमस आहे. गिर राष्ट्रीय उद्यान गुजरातमध्ये आहे, सिंह, चितळ. सांबर जंगली अस्वलेसाठी आहे. कोल्लेरू राष्ट्रीय उद्यान आंध्र प्रदेशमध्ये येते. पेलिकल व समुद्री पक्षीसाठी आहेत, राईट, पेलिकन आणि समुद्री पक्षी. दाचीगाम राष्ट्रीय उद्यान जे आहे ते जम्मू काश्मीरमध्ये येते. काश्मीर सांबर आणि वन्य बकरी, त्यानंतर मेंढी. त्यानंतर बंदीपूर राष्ट्रीय उद्यान जे आहे ते कर्नाटकमध्ये आहे. भारतीय गवे, हत्ती, वानर, वाघ यासाठी आहे प्रसिद्ध. पेरियार राष्ट्रीय उद्यान जे आहे ते केरळमध्ये आहे, ठीक आहे, हे लक्षात ठेवा, केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये नाही. हत्ती, भुंकणारे हरिण असतील, ठीक आहे, सांबर आहे. त्यानंतर कान्हा राष्ट्रीय उद्यान जे आहे मध्य प्रदेशमध्ये येते. वाघ, चित्ता, रानटी कुत्रे, बारसिंगा, ठीक आहे, बारसिंगा तुम्ही गुगल करा, तुम्हाला चित्र सापडेल. सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान ओडिशामध्ये आहे. खारफुटी, राईट, समुद्री कासवे यांच्यासाठी फेमस आहे. केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये येते. बदकांसाठी फेमस आहे. बगडा, फ्लेमिंगो. फ्लेमिंगो हा आपला काय म्हणतात त्याला, तो बाहेरून येणारा पक्षी आहे तो, ठीक आहे. पेलिकन, झोडीवाला. फ्लेमिंगो विषयी स्टेट बोर्डमध्ये बऱ्यापैकी चांगली माहिती आहे. कार्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तरांचलमध्ये येते. वाघ, भुंकणारे हरिण, अस्वल, त्यानंतर हिसस माकडे यासाठी फेमस आहे. त्यानंतर जलदापाडा राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल गेंड्यासाठी फेमस आहे, ठीक आहे. या चित्रामध्ये व्हिडिओ पॉज करून दिसत असेल तर बघा, अन्यथा मी ह्याची टेलिग्रामला माहिती शेअर केलेलीच असेल, तुम्ही ते बघू शकता, ठीक आहे. आता याच्यामध्ये बेसिक कंपॅरिझन जर आपण पाहिलं वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आणि नॅशनल पार्कमधलं, तर फरक काय आहे बघा. मिनिंग काय आहे. इट इज अ नॅचरल हॅबिटेट सेफगार्डिंग स्पेसिफिक स्पेशीज ऑफ ॲनिमल अँड बर्ड्स. It is protected area conserving the wildlife and ecosystem and also developing them, right. त्याच्यामध्ये हे आहे की इट इज अ नॅचरल हॅबिटेट, जो त्याचा नॅचरल हॅबिटेट असतो, आणि ते सेफगार्डिंग स्पेसिफिक स्पेशीज ऑफ ॲनिमल अँड बर्ड्स. आता हा स्पेसिफिक स्पेशीज आणि ॲनिमल किंवा बर्ड असतील ज्यांच्यासाठी जो आहे तो त्यांचं नॅचरल हॅबिटेट जो आहे ते कन्झर्व करत असते. इट इज प्रोटेक्टेड एरिया, हा एक प्रोटेक्टेड एरिया असतो. कन्झर्विंग द वाईल्ड लाईफ, राईट, ब्रॉडली आहे. वाईल्ड लाईफ अँड इकोसिस्टीम लक्षात घ्या, हे दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आल्यात. अँड ऑल्सो डेव्हलपिंग देम, ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू मेंटेन द वायबल पॉप्युलेशन ऑफ वाईल्ड लाईफ. याच्यामध्ये काय आहे, टू सेफगार्ड द नॅचरल अँड हिस्टोरिक ऑब्जेक्ट ऑफ वाईल्ड लाईफ ऑफ द रिजन.
नेक्स्ट, बाउंड्री डज नॉट हॅव फिक्स बाउंड्री, याच्यामध्ये दिलेलं आहे की हॅव बाउंड्री फिक्स बाय लेजिस्लेशन. लेजिस्लेशन म्हणजे कायद्याद्वारा त्याच्यामध्ये फिक्स केलेले असतं, राईट. ॲनिमल, बर्ड्स, रेप्टाईल्स, इन्सेक्ट्स अँड मोर यांचं प्रिझर्वेशन केलं जातं. फ्लोरा, फौना, लँडस्केप, हिस्टोरिक ऑब्जेक्ट्स अँड मोर यांचं प्रिझर्वेशन केलं जातं. नॅशनल पार्क आणि वाईल्ड लाईफ सँक्चुरीमधला फरक यावर परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्रातील वाघऱ्या प्रकल्पावर थोडं याच्यात भाष्य करण्यात आलंय. भूतपूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वाघऱ्या प्रकल्पाच्या अंतर्गत वाघरे अभयारण्य सुरू केली. वाघांची पैदास करणे व शिकारीपासून कायदेशीर संरक्षण होण्यासाठी वाघांना एक सुरक्षित ठिकाण मिळवून देण्याचा हेतू त्यामागे होता. सन 1973-74 मध्ये मेळघाट हा पहिला वाघऱ्या प्रकल्प घोषित झाला. त्यासोबतच गोगामल राष्ट्रीय उद्यान हे मेळघाट राष्ट्रीय उद्यानासोबतच त्याचं देखभाल विभाग म्हणून घोषित करण्यात आले आणि त्यानंतर मग 5 अतिरिक्त वाघऱ्या प्रकल्प स्थापन करण्यात आले. कोणते कोणते आहेत वाघऱ्या प्रकल्प महाराष्ट्रामध्ये? नंबर 1 मेळघाट अमरावतीमध्ये, बहुतांशी विदर्भातच आहेत, फक्त याच्यामध्ये जर आपण पाहिलं तो वेस्टर्न घाटमध्ये येतो. बाकी अमरावती, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि वर्धा हे सगळे जे आहेत ते विदर्भामध्ये आहेत, राईट. ताडोबा, अंधारी, चंद्रपूर, पेंच नागपूरमध्ये आहे, सह्याद्री वेस्टर्न घाटमध्ये येते, नवेगाव, नागझिरा गोंदियामध्ये आहे आणि बोर अभयारण्य वर्धामध्ये आहे. बोर वाघरे प्रकल्प, सॉरी, ठीक आहे. घोषित वर्ष त्याच्यामध्ये दिले आहेत 74, पहिल्यांदा मेळघाटमधला आहे, त्यानंतर 93 मध्ये ताडोबा आहे, 99 मध्ये पेंच आहे, 2007 मध्ये सह्याद्री, 2013 मध्ये नवेगाव आणि 2014 मध्ये बोर. ठीक आहे. कोर क्षेत्र याच्यामध्ये दिलं आहे, एवढं काही विचारलं जाणार नाही, तरी सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा जर काही ते शक्य झालं तर. ठीक आहे. जीवावरण राखीव क्षेत्र बायोस्फिअर रिझर्व्ह याविषयी आपण पाहणार आहोत थोडं. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक सांस्कृतिक संघटनेचा मानव आणि जीवावरण योजनेनुसार, म्हणजे जवळपास ही 1972-73 मधला हा कार्यक्रम होता आणि या योजनेनुसार परिसंस्थेचे संवर्धन आणि त्यामधील आनुवंशिक साहित्याचे संरक्षण करण्यासाठी 1975 मध्ये जीवावरण ही संकल्पना सुरू करण्यात आली. कार्यक्रम हा 72-73 मध्ये सुरू झालेला होता, परंतु त्यानंतर मग जीवावरण संकल्पना जी आहे ती नंतर आली. यामध्ये कोअर, बफर आणि संक्रमण विभाग असतात. कोअर म्हणजे हा एकदम कोअर भाग आहे, तुम्ही विचार करू शकता. याच्यामध्ये नो ह्युमन ऍक्टिव्हिटी, राईट. इथे माणसाला जाता पण येणार नाही, काही ऍक्टिव्हिटी करता येणार नाही जे तुम्हाला त्याच्यामध्ये, ठीक आहे, म्हणजे जे काही वन विभागाचे लोक असतील ते काही कामानिमित्त, म्हणजे आता सपोज एखाद्याची शिकार झाली किंवा काही झालं तर ते जाऊ शकतात, परंतु इतर कुठल्याही ह्युमन ऍक्टिव्हिटीला त्याच्यामध्ये प्रतिबंध आहे आणि तो गुन्हा आहे कायद्याने, लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट आहे की कोर क्षेत्र पूर्णपणे संरक्षित आणि नैसर्गिक क्षेत्र असते. तिथे कोणत्याही मानव हालचालींना परवानगी नसते. ते कायदेशीरदृष्ट्या संरक्षित परिसंस्था असते आणि विशेष प्रयोजन वगळता तिथे प्रवेश निषिद्ध असतो, म्हणजे सामान्य माणसाला जाता येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. शास्त्रीय संशोधनासाठी विध्वंसकपणे नमुने गोळा करण्यासाठी प्रतिबंध आहे, म्हणजे अशा पद्धतीने गोळा करता येणार नाहीत. जर एकदमच खूपच क्रिटिकल सिच्युएशन असेल तर वन विभागाचे लोक त्याच्यामध्ये जाऊ शकतात. ठीक आहे. बफर विभाग जो आहे हा कोर विभागाच्या सभोवतालचा असतो, लक्षात ठेवा. हे तुम्ही चित्र लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणून हे मुद्दामून टाकलं याच्यामध्ये. कोर विभागाच्या बाहेरचा जो क्षेत्र असतो तो बफर झोन असतो. त्याच्यामध्ये टुरिझम, ग्रेझिंग आणि ॲनिमल्स, राईट. ग्रेझिंग ऑफ ॲनिमल्स म्हणजे जे हे आहे, काय म्हणतात त्याला, चराऊ जे आहे, राईट. आपण तुम्ही गुरेढोरं चरायला नेऊ शकतात बफर झोनमध्ये, पण कोर झोनमध्ये नेऊ शकत नाही. ठीक आहे. तुम्हाला बेस्ट सांगतोय, विद्या बालनचा जो चित्रपट आहे, राईट, तो बघा तुम्ही, ॲमेझॉनला असू शकतो. ठीक आहे. त्याच्यात बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि महत्त्वाचा आहे तो चित्रपट. ठीक आहे. बफर विभाग हा कोर विभागाच्या सभोवताली असतो. तेथे काही वस्तू स्थानिक लोक वापरू शकतात. तसेच संशोधने, शैक्षणिक उपक्रम यांना या बफर विभागामध्ये परवानगी मिळेल असे व्यवस्थापन केलेले असते. संक्रमण विभाग हा जीवावरण आरक्षित विभागाचा सर्वात बाहेरचा भाग असतो आणि जीवावरण व्यवस्थापन आणि स्थानिक लोकांमध्ये सक्रिय सहकार्य असते आणि तिथे वस्ती, पिके घेणे, वनीकरण, करमणूक आणि वनसंवर्धनाच्या उद्दिष्टाशी सुसंगत असे अन्य आर्थिक उपक्रम सुरू असतात. जगातील 107 देशांमध्ये 553 असे जीवावरण राखीव क्षेत्र आहेत, बायोस्फिअर रिझर्व्ह आहेत. ठीक आहे. ही मानवी वस्ती याच्यामध्ये दिलेली बघा, शेवटी सर्वात बाहेर. ठीक आहे. हा जो आतील जो एकदम भाग आहे याच्यामध्ये, आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय दिलंय बघा, अगदी आतील भाग कोर मानवी वसाहत. ठीक आहे. आता कशाला दिले त्यांनी, एकदम हे चित्र चुकीच्या पद्धतीने दिले, चुकीच्या पद्धतीने एकदम, की याला तुम्ही रेषा द्यायला पाहिजे ना, अगदी आतील भाग म्हणताय तुम्ही तर याला रेषा द्यायला पाहिजे, बरोबर की नाही. मग इथे म्हणून मी हे चित्र घेतलंय याच्यामध्ये. ठीक आहे. असो, पुढे बघा. जीवावरण राखीव विभागाची मुख्य कार्य आणि खालील प्रमाणे आहेत.
जीवावरण राखीव विभागाचे मुख्य कार्य खालीलप्रमाणे आहे. नंबर 1 संवर्धन म्हणजे कन्झर्वेशन असणे, राईट. प्रतिरूपे, भूभाग, विविध प्रकारच्या परिसंस्था, प्रजाती, आनुवंशिक संसाधनांचे दीर्घकालीन संवर्धन करणे हे त्यामागचा हेतू आहे. नेक्स्ट विकास, संसाधनांचा पारंपरिक उपयोग करण्यास प्रोत्साहन, सांस्कृतिक, सामाजिक, पर्यावरणदृष्ट्या शाश्वत आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन दिले जाते. शास्त्रीय संशोधन त्या ठिकाणी केलं जातं. संनियंत्रण आणि शिक्षण दिलं जातं. संशोधन, संनियंत्रण, शिक्षण, माहितीच्या आदानप्रदानाशी संबंधित स्थानिक आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय संवर्धनासाठी सहाय्य केलं जातं. प्रजाती अभिमुख प्रकल्प, त्यामध्ये काही विशिष्ट प्रजातींना केंद्रित आणि विशिष्ट दिशात्मक संरक्षण देण्याची गरज भासली आहे. नेक्स्ट आता याच्यामध्ये आपण जीवावरण राखीव क्षेत्राविषयी बरीपैकी माहिती पण पाहिली. आता याच्यामध्ये आता वाघ्या प्रकल्पाकडे आपण जाऊया. तर प्रजातीच्या संवर्धनामध्ये जे आहे यश आलेलं आहे वाघ्या प्रकल्पामुळे. आणि वाघ्या प्रकल्प जे आहे प्रोजेक्ट टायगर वापरचं जे 1973 मध्ये सुरुवात झालेली होती आणि त्याचा फायदा जो आहे तो आता झालेला आहे. पूर्वी भारतामध्ये वनांमध्ये वाघ विपुल संख्येने उपलब्ध होते आणि नंतर त्यांची संख्या जी आहे ती कमी झाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीला 40,000 संख्येने असलेले वाघ 1970च्या सुमारास जवळपास 1200 संख्येवर आले. म्हणजे शिकार मोठ्या प्रमाणावर केली जात होती, राईट. मग त्याचे संवर्धन करण्यासाठी 73 मध्ये वाघ्या प्रकल्प सुरू करण्यात आला. तुम्हाला प्रोजेक्ट टायगरवर प्रश्न विचारला गेलेला आहे ऑलरेडी, त्यामुळे ते लक्षात ठेवा. प्रोजेक्ट टायगर 1973 मध्ये सुरू झाला, ठीक आहे. NTCA हे पण नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी एक बॉडी जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि ती एक वैधानिक बॉडी आहे, स्टॅच्युटरी बॉडी आहे, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. NTCA. नेक्स्ट आहे की वाघांच्या शरीरापासून तयार केलेल्या विविध वस्तूंच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंदी आहे, ठीक आहे. वाघाच्या अधिवासामध्ये सुधारणा आणि बेकायदा शिकारीवर उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक वाघ्या प्रकल्पासाठी तपशीलवार व्यवस्थापन योजना ज्या आहेत त्या आखण्यात आलेल्या आहेत, ठीक आहे. हत्ती प्रकल्प जो आहे तो 92 मध्ये सुरू झाला. तुम्हाला क्रम विचारला जातो, त्याच्यामुळे ते एक लक्षात ठेवा, ठीक आहे. हत्तीचे त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये दीर्घकालीन अस्तित्व राहण्यासाठी राज्यांना सहाय्य करण्यासाठी हत्ती प्रकल्प जो आहे तो 1992 मध्ये सुरू करण्यात आला. अरुणाचल प्रदेश, त्यानंतर आंध्र प्रदेश, आसाम, कर्नाटक, झारखंड, केरळ, ओडिशा, तामिळनाडू, वेस्ट बेंगाल इत्यादी अनेक राज्यांमध्ये जनरली आपण पाहिलं तर इकडे या भागामध्ये जास्त दिसत आहे, राईट. सदर प्रकल्प जे आहे ते राबवण्यात येत आहे. हल्ली महाराष्ट्र राज्यामध्ये कोकण विभागामध्ये सावंतवाडीजवळ हत्तींनी स्थलांतर करण्यास प्रारंभ केला असून त्यामुळे त्या भागात मानव व हत्ती यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. कारण हत्ती जे आहे ते शेतामध्ये सुद्धा जातात आणि नासधूस करतात. गडचिरोलीमध्ये सुद्धा मला वाटते कमलापूर या ठिकाणी हत्ती आणण्यात आलेले होते, परंतु शेवटी मग ते गुजरातमध्ये पाठवण्यात आले, ठीक आहे, त्यांचं कन्झर्वेशन करण्यासाठी. इथे पुरेसं मनुष्यबळ किंवा हे नाही वगैरे वगैरे ह्या सगळे कारणं दिलेत आणि तिकडे पाठवण्यात आलेले आहेत, ठीक आहे. BBCला त्याची स्टोरी तुम्ही वाचू शकता, ठीक आहे. मगर पैदास आणि व्यवस्थापन प्रकल्प. प्रकल्पामध्ये मगरींच्या अधिवासांचे सर्वेक्षण करण्यात येऊन अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्याने घोषित करून त्यांचे संरक्षण सोपे करण्यात आले आहे. बंदिस्त पैदास आणि पुनरुत्पादन कार्यक्रमात वनातून अंड्यांचे काळजीपूर्वक संकलन केले गेले आणि मध्य प्रदेशातील राष्ट्रीय चंबळ अभयारण्यासहित हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे. मध्य प्रदेशातील राष्ट्रीय चंबळ अभयारण्यासहित 11 अभयारण्य मगरींच्या संरक्षणासाठी घोषित करण्यात आलेली आहेत. हे प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्रांनो, लक्षात ठेवा, ठीक आहे. पवित्र वने आणि देवस्थळी म्हणजे कन्झर्वेशनसाठीचे जे काही जंगलं असतात, ठीक आहे, त्यावर आपण इथे चर्चा करूया. धार्मिक श्रद्धेमुळे आदिवासी जमातींनी वनांचे छोटे पट्टे संरक्षित करून ठेवले आहेत आणि हे पट्टे सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्त आहेत. कुठल्याही पद्धतीचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला जात नाही. पवित्र वने ही कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, मेघालय, सिक्कीम अशा भारतातील विविध राज्यांमध्ये आहेत. सिक्कीममधील खेचियोपलारी तळे, लक्षात ठेवा, खेचियोपलारी तळे हे लोकांनीच पवित्र तळे म्हणून घोषित केले आहेत. कुठे? सिक्कीममध्ये, ठीक आहे. त्यामुळे तेथील जलजन्य वनस्पती आणि जलजीवांचे रक्षण जे आहे ते झालेले आहे. नेक्स्ट आहे की महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील देवराया हे नाव लक्षात ठेवा, हे पवित्र वनांचे उदाहरण आहे. देवराई अनेक पिढ्यांपासून संरक्षित केल्या आहेत. मूळ स्थानाबाहेरचं संवर्धन, जसं आपण एक्सिटू आणि इनसिटू पाहिलं होतं, तर इनसिटूच्या सगळ्या पद्धती आपण पाहिल्या. आता एक्सिटू विषयी चर्चा करूया. वनस्पती उद्याने आणि प्राणी संग्रहालय, राईट. आता बघा, मूळ स्थानातील संवर्धनांच्या प्रयत्नांना पूरक म्हणून, ठीक आहे, त्याला सबस्टिट्यूट म्हणून, राईट, वनस्पती उद्याने, प्राणी संग्रहालय, औषधी वनस्पती उद्याने इत्यादी स्थापून कृत्रिम वातावरणामध्ये संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत. पश्चिम बंगालमधील हावडा जवळील भारतीय वनस्पती उद्यान सुमारे 200 वर्ष जुने आहे आणि बेंगळुरू, उटी आणि लखनौ येथील वनस्पती उद्याने सुद्धा महत्त्वाची आहेत. देशात अनेक प्राणी संग्रहालये विकसित करण्यात आली आहेत. आसाममधील मणिपुरी थामिन हरिण, ठीक आहे, आणि आसामचा लाल पांडा, ठीक आहे, यासारख्या धोक्यातील प्रजातींचे संवर्धन करण्यात या प्राणी संग्रहालयात संस्थेचा जो आहे तो मोठा वाटा आहे. तुम्ही काही ज्या गोष्टी आहेत त्या गुगल करा. आता मणिपुरी थामिन हरिण कसा दिसतो, मग तुम्ही गुगल केला ते चित्र तुमच्या समोर राहील, ठीक आहे. लाल पांडा असेल, ठीक आहे.
मग म्हणजे प्रत्येकाचा प्राणी तुम्हाला शोधत बसायची काही गरज नाही आहे, पण काही गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहे, ठीक आहे, तुम्ही बघितलेलंच नाही आहे तो प्राणी, तर एकदा गुगल करायला काहीच अडचण जात नाही, ठीक आहे. ओके. त्यानंतर गंगेय घाडियल जो आहे, राईट, गंगेटिक जे हे आहे घाडियल, ठीक आहे, तर गंगेटिक घाडियल त्याला म्हणतात. तर या जातीच्या मगरीची बंदिस्त जागेमध्ये यशस्वी अशी पैदास जी आहे ती उल्लेखनीय आहे, किंवा त्यांचं कन्झर्वेशन एक्सिटिव्ह माध्यमातून होत आहे. या उद्यानांची मुख्य उद्दिष्टे जे आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1 काय आहे, तर अस्तित्व धोक्यात असलेल्या वनस्पती आणि प्रजातींचे कृत्रिम वातावरणात संवर्धन करणे. जर ते इनसिट्यूमध्ये कन्झर्वेशन होत नसेल तर एक्सिट्यूमध्ये नेलं जातं. उत्तम संवर्धन, संशोधन आणि प्रशिक्षणाची केंद्र म्हणून तिथे काम केले चालते. वनस्पतीतील जैवविविधता आणि त्याचे संवर्धन करण्याच्या गरजेसोबतच जनतेत जागरूकता निर्माण करणे हे त्यामागचा सुद्धा हेतू आहे, ठीक आहे. जनुक अधिकोष, आता हे जे काही जीनचे जे काही बँक असतात, ठीक आहे, जनुकीय संसाधनांचे संकलन आणि संवर्धन हे जनुक आणि बियाणे अधिकोषाद्वारे केले जाते. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय वनस्पती जनुकीय संशोधन केंद्र हे महत्वाचं आहे, मगाशी पण आपण उल्लेख पाहिला त्याचा, तर हे दिल्लीमध्ये आहे. हे पिकांच्या रोपांच्या, वन्य जातीच्या तसेच पिकांच्या आधुनिक वाणाचे बियांच्या स्वरूपात संवर्धन करते, म्हणजे आधुनिक असतील किंवा जुने असतील. तसेच हरियाणातील कर्नाल येथील, लक्षात ठेवा हे ठिकाण, हरियाणातील कर्नाल येथील राष्ट्रीय पशु जनुकीय संशोधन केंद्र, आता हे जे आहे हे काय आहे, हे जनुक बियाणे अधिकोष आहे, ठीक आहे, याच्यामध्ये म्हणजे जीन बँक आहे ही, ठीक आहे, सीडसाठीची, ठीक आहे, राईट. आणि नेक्स्ट आहे की इकडे हे जे आहे हरियाणातील प्राण्यांसाठीचं आहे, राष्ट्रीय पशु जनुकीय संशोधन केंद्र, ठीक आहे. हे पाळीव प्राण्यांची जनुकीय सामग्री संवर्धित करते. व लखनौ येथील, हे महत्वाचं ठिकाण आहे पुन्हा, ठीक आहे, लखनौ येथील राष्ट्रीय मत्स्य बीज संशोधन केंद्र किंवा संसाधन केंद्र, ठीक आहे, हे माशांची जनुकीय सामग्री संवर्धित करते, हे महत्वाचं आहे, ठीक आहे. लखनौ, कर्नाल आणि दिल्ली हे 3 ठिकाण लक्षात ठेवा, ठीक आहे. कुठे काय आहे हे विचारलं जाऊ शकतं. निम्न ताप संवर्धन ही पद्धत जी आहे विशेष करून वनस्पतीजन्य पिकांचे संवर्धन करण्यास उपयुक्त असते. निम्न ताप संवर्धन म्हणजे द्रव नायट्रोजनच्या तापमानाला म्हणजे -196°C केलेले जैविक पदार्थांचे जतन. त्यामध्ये सर्व चयापचय क्रिया ज्या आहेत त्या बंद केल्या जातात, ठीक आहे. म्हणजे एवढं 196 एवढ्या नायट्रोजनच्या तापमानाला जे आहे त्यांचं जैविक पदार्थांचं जतन केलं जातं. रेणू स्तरावर संवर्धन जर आपण पाहिलं तर रेणू स्तरावर जीवद्रव्यांचे संवर्धन आता शक्य झाले असून ते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. क्लोन डीएनए मूळ स्वरूपात सामग्री असलेले डीएनए या दोन्हींच्या जनुकीय संवर्धनासाठी उपयोग होतो. जनुक अधिकोषामध्ये साठवणूक केलेली मौल्यवान जनुक विधांचे प्रतिरूपण असलेली सामग्री ही सर्व डीएनए लायब्ररी स्त्रोत म्हणून वापरता येते आणि यामधून संबंधित जनुक किंवा त्यांचे समुच्चय पुन्हा प्राप्त करता येऊ शकतात, ठीक आहे. आता कायदेशीर उपाययोजना काही केल्या जात आहेत. उदाहरणार्थ वाघाची हाडं असतील किंवा गेंड्याची शिंगे असतील किंवा हस्तिदंत असतील, कातडी आहे, कस्तुरी आहे, मोरपिसे आहेत इत्यादी अवयवांमध्ये बाजारात मागणी असल्यामुळे अन्य जीवांची शिकार केली जाते आणि बेकायदेशीर शिकार आणि व्यापारावर प्रतिबंध घालण्यासाठी वन्यजीव संरक्षण कायदा 1972चा महत्वाचा आहे, तो प्रश्न विचारला जातो. तर ह्या 72च्या कायद्यामध्ये दंड आणि शिक्षेच्या तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत, ठीक आहे. आणि हा कायदा महत्वाचा आहे, यामुळे शिकार आणि अवैध व्यापार जो याला आळा बसतो, ठीक आहे.